इराण इस्रायल युद्धाच्या झळा आता दिवसेंदिवस तीव्र होताना पाहायला मिळत आहेत। गॅस टंचाईच्या झळा आता उद्योगांना सुद्धा बसल्यात। छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीत औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांना गॅस टंचाईचा मोठा फटका बसलाय। जवळपास 60% कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे आगामी काळात औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। औषध कंपन्यांनाही गॅस टंचाईचा फटका। संभाजीनगरमधील 60% फार्मा कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर। गॅस टंचाईमुळे औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता। गॅस तुटवड्याचा फटका आता राज्यातील औषध बनवणाऱ्या कंपन्यांनाही बसायला सुरुवात झाली आहे। छत्रपती संभाजीनगरातील फार्मा उद्योगाला गॅस टंचाईचा फटका बसतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये औषध बनवणाऱ्या एकूण 78 कंपन्या आहेत। मात्र या कंपन्यांपैकी तब्बल 60% कंपन्यांचं काम बंद पडण्याच्या मार्गावर आहे। या कंपन्यांमध्ये LPG गॅस हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। औषध निर्मिती करताना गॅस महत्त्वाचा आहे, मात्र गॅस मिळत नसल्यानं औषध उत्पादक अडचणीत आलेत। संभाजीनगरच्या एका कंपनीला खोकल्याचं औषध बनवण्याच्या मिळालेल्या 11 लाख बॉटलची ऑर्डर प्रलंबित आहे, तर 5 लाख बॉटलची ऑर्डर कंपनीनं नाकारली असल्याचं मालक सांगतायत। त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी औषध उत्पादकांनी केली आहे। आरोग्याच्या विषय किंवा ह्या विषयावर जर गव्हर्नमेंटनी याच्याकडे एक पाहायला पाहिजे की हे आवश्यक बाब आहे म्हणून। जीवनावश्यक आवश्यक बाब जर बंद पडत असेल तर त्याच्यासाठी तातडीची योजना करायलाच पाहिजे असं आम्हाला वाटतं। कारण बऱ्याच इंडस्ट्री औरंगाबादमध्ये आहे। जवळपास या औरंगाबादमध्ये 30-35 इंडस्ट्री तर आजच्या घडीला या ठिकाणी बंदच्या स्थितीमध्ये निर्माण झालेल्या आहे। मोठ्या मोठ्या कंपन्या बंद झालेल्या आहे। पण आता काय, ज्यांच्याकडे थोडीफार दुसरी सुविधा आहे ते लोक करतायत, परंतु आमच्याकडे तर आज जर बॅच बनली नाही तर उद्यापासून पूर्णपणे प्रोडक्शन बंद आहे। गॅस तुटवडा इतक्यात संपणार नाही असं चित्र आहे आणि त्यामुळेच फार्मा कंपनीच्या एका मालकांनी आता लाकडाचा बॉयलर लावण्याचा प्रयोग सुरू केलाय। यासाठी लाकडी बॉयलर मागवलेत, मात्र त्याचेही भाव आता वाढले असल्याचं उद्योजक सांगतायत। हे लाकडी बॉयलर, याच्यात लाकडं टाकायचे आणि त्याच्यापासून ते स्टीम तयार करायची। म्हणून हे बॉयलर आम्ही अत्यंत अर्जंटपणे एकाकडे हे केलं, त्याच्यावर 11 लाख रुपये खर्च केले आणि ते लाकडावर चालणारं बॉयलर आम्ही या ठिकाणी इन्स्टॉल करायचा प्रयत्न करत आहोत। कारण आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आतमध्ये जर स्टीम गेली नाही तर आम्ही कोणत्याही प्रकारचं औषध निर्माण करू शकत नाही। आता सध्या माझी लाईन पूर्णपणे बंद आहे आणि मला औषधाचा पुरवठा करावाच लागेल। आखातात सुरू असलेल्या युद्धाचे चटके आता देशातील प्रत्येक क्षेत्राला बसताना पाहायला मिळत आहेत। आता ही झळ औषध उत्पादकांना सुद्धा बसती आहे। गॅस टंचाईमुळे औषध कंपन्यांचं कोट्यावधींचं नुकसान होत आहे। आगामी काळात औषधांचा तुटवडाही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सरकारने लक्ष घालून गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी औषध उत्पादकांकडून केली जाते आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।